आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नहाटा परिवाराचा गावासाठी आदर्शवत निर्णय, कोणताही डामडोल न करता समाज कार्यास अग्रक्रम। युवा उद्योजक मितेश नहाटा यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा। लोणी व्यंकनाथ गावाचे नहाटा परिवारावर ऋण, उद्योजक मितेश नहाटा यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी दत्ताजी जगताप, आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आपण पाहतात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। वाढदिवस म्हणजे मोठमोठे बॅनर, मोठमोठे नेते किंवा अभिनेत्री, फटाके आणि नको एवढा अनावश्यक खर्च। परंतु श्रीगोंदा तालुक्यातील एका युवा उद्योजकानं अनेक वर्षांचा पडलेला हा ट्रेंड मोडीत काढत समाजासमोर एक प्रेरणादायी आणि डोंगरा एवढा आदर्श उभा केला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील नहाटा परिवाराने युवा उद्योजक आणि जैन महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष मितेश बाळासाहेब नहाटा यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन तो आज पूर्ण देखील केला। 25 मे 2026 रोजी वाढदिवस साजरा करत गावासाठी, समाज कार्यासाठी आणि वयोवृद्धासाठी तसेच शालेय शिक्षणासाठी सढळ हातानं मदतरूपी खर्च करण्याचा निर्णय घेऊन आज गावासमोर पूर्ण केल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे। मितेश नहाटा यांनी त्यांचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे कोणताही जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार केला होता। या उपक्रमाअंतर्गत गावातील ग्रामदेवत हनुमान महाराज मंदिराच्या बांधकामासाठी तब्बल 2,21,000 रुपयांची देणगी दिली आहे। याचबरोबर 5,000 लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकरचं लोकार्पण, याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तर एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयीन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन गोरगरीब नागरिकांसाठी मोफत चष्मा या शिबिराचं आयोजन केलं होतं। वाढदिवसाचा आनंद समाज आणि गावासाठी हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून पार पाडत नहाटा परिवाराने समाजासमोर एक आगळा आणि वेगळा आदर्श उभा केला आहे। अनावश्यक खर्च टाळून सेवाभावी उपक्रमांना प्राधान्य दिल्यानं मितेश नहाटा यांचा वाढदिवस श्रीगोंदा तालुक्याचे नव्हे तर सर्व नेते मंडळींसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी मितेश नहाटा आणि बाळासाहेब नहाटा यांचे भरभरून कौतुक केलं। आज आमचे मित्र आणि सहकारी जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय मितेश जी नहाटा यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा लोणी व्यंकनाथ या ठिकाणी पार पाडला। खरं तर स्वर्गीय अजितदादांचं मितेशजींवरती विशेष प्रेम होतं आणि या प्रेमातूनच आदरणीय दादांनी त्यांना राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली होती। या गोष्टीची जाणीव आजही नहाटा परिवाराला आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये कोणताही उत्सव साजरा न करता अतिशय साधेपणाने लोकोपयोगी आणि लोकहिताची कामं करून आपल्या गावातील नागरिकांसाठी लाखो रुपयांचा खर्च स्वखर्चाने करून मितेश जी नहाटा यांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे आणि त्यांनी या गावासाठी काही महत्वाची कामं केलेली आहेत। त्याच्यामध्ये लोणी व्यंकनाथ गावातील वाड्या वस्त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासू नये याच्यासाठी त्यांनी स्वखर्चातून आज एक टँकर गावाच्या सेवेसाठी दिलेला आहे। त्याचबरोबर या गावातील जे अंध व्यक्ती आहेत किंवा ज्यांना कमी दिसतं अशा जवळपास 500 लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटण्याचं काम देखील आज त्यांनी या ठिकाणी केलं आहे। त्याचबरोबर या गावातील एक तरुण सहकारी यांचा अपघात झाला, अपघातामध्ये निधन झालं आणि त्या कुटुंबातील त्यांच्या मुलींना दरवर्षी शिक्षणाची जबाबदारी म्हणून यावर्षी त्यांनी जवळपास 75,000 रुपयाची आर्थिक रोख मदत देखील त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर या गावातील एक धार्मिक अतिशय महत्वाचं काम बजरंग बलींच्या मंदिराचं काम या ठिकाणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं, त्या कामासाठी सुद्धा जवळपास 2,21,000 रुपयांचा निधी त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर एक लबडे नावाचे एक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे दोन्ही हात अपंग झाले होते आणि म्हणून त्यांच्या देखील उपचाराचा सर्व खर्च, ऑपरेशनचा सगळा खर्च मितेश जी नहाटा हे करणार आहेत। अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम घेऊन या गावातील नागरिकांसाठी सुविधा देण्याचं काम, स्वर्गीय अजितदादांना अभिप्रेत असलेल्या समाजहिताचं काम या ठिकाणी मितेशजी करतायत आणि निश्चितपणानं त्यांच्या या उपक्रमामधून एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल याच्या निमित्ताने सांगतो। मितेशजी यांना शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद। युवा उद्योजक आणि बाळासाहेब नहाटा यांचे चिरंजीव मितेश नहाटा यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले। आज माझ्या वाढदिवसानिमित्त
माझ्या ग्रामस्थानाच्या वतीने जो काही कार्यक्रम इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. उपस्थित सगळ्या लोकांनी जे मला आशीर्वाद दिले, वडीलधाऱ्या मंडळांनी मला आशीर्वाद दिले, त्यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील. आणि अशाच प्रकारे भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून जागर युवा प्रतिष्ठानाच्या वतीने मी काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. आणि समाजसेवेचा वारसा जो आमच्या कुटुंबाला लाभलेला आहे तो वारसा मी पुढे घेण्याचा प्रयत्न करेल. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीला आम्ही पुढे घेऊन जात, त्यांचा आदर्श पुढे घेऊन जात या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला, एवढं सांगतो. छोटे खानी परंतु सर्वांची नजर आणि लक्ष वेधून घेणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक घोष होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मितेश नाहटा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या छोट्याशा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आतापर्यंत झालेल्या घडामोडी, लोणी व्यंकनाथ या गावाची मिळालेली साथ, आलेले संकटे यांचा उहापोह करत आलेल्या सर्वांचे आभार महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी मानले. समाजकार्यास प्राधान्य देत हा साजरा केलेला वाढदिवस याची दखल इतिहास नक्की घेईलच. सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे याचबरोबर नेते मंडळी सुद्धा अशा या पद्धतीनं आपलाही वाढदिवस साजरा करतील हीच अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.